ते मे एंडपर्यंत रेडी होतात. ओमनीवाल्याने पूर्ण ट्रॅफिक करून ठेवला यार. काय सही वाटतं ना, संध्याकाळचं वातावरण एक नंबर वाटतं, एक नंबर. ते बघा. हॅलो गायज, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. तर आज तो दिवस आला आहे रिटर्न घरी जाण्याचा, गावाला टाटा बाय बाय करून. सो तुम्ही बघू शकता की आपली बाईक पण पूर्णपणे रेडी आहे, फक्त निघायची देरी आहे. आणि मी माझ्या घराचा तर व्लॉग नाही बनवला आहे, कारण काही कारणामुळे मी बनवू नाही शकलो. थोडा स्टोरेजचा पण प्रॉब्लेम होता. सो आता तुम्हाला आत्ताच वरच्या वर दाखवून देतो की माझी जागा कशी आहे, घर कसं आहे. सो हे इथे असं घर आहे आणि अशी बाजूला पूर्ण अशी जागा आहे आमची. तुम्ही पाहू शकता तिथपर्यंत. तुम्हाला एक टूर देतो माझ्या घराची. इथे केळीचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, ही नारळाची झाडं आहेत, ही आंब्यांची झाडं आहेत आणि खूप सुंदर असे आंबे पण आले आहेत. ते की आमचे जे आंबे आहेत ना हेवाले, ते मे एंडपर्यंत रेडी होतात. हे बघा, अजून हिरवेच आहेत. मे एंडपर्यंत पूर्ण रेडी होतील. हे खूप सारे आहेत. इकडे पण आंब्याचं झाड आहे, हे नारळाची झाडं लावली आहेत, काही सुपारीची झाडं पण आहेत तिकडे. तुम्हाला दाखवतो, ही आमची विहीर आहे. हे परत आंब्याची झाडं. हे बघा, आंबे बघा किती आहेत. आणि गाईस टेस्टला तर ना एक नंबर फळ. आणि ही सुपारीची झाडं सगळी वरती, म्हणजे ना गाईस सगळी झाडं आहेत, सगळी पेरू चिकू जे बोलाल ती सगळी झाडं आहेत. आणि हे आमचं मागचं दार, हे बघा इथे दिसतंय, हे आमचं मागचं दार आहे. इकडे केळीचं झाड वगैरे लावलं आहे. बघा काय सुंदर असं वाटतंय ना इथून. इथे फिरायला वगैरे खुर्ची टाकून जरी इकडे बसलो तरी सुंदर वाटतं या झाडाखाली. हे एक फणसाचं झाड लावलं इथे, त्याला 2 फणस पण लागलेत. आणि एक तिथे पण फणसाचं झाड आहे, ते तुम्हाला दाखवतो. तिथे तर जास्तच आहेत. हे बघा फणस बघा गाईस, हे बघा कसलेच मोठे मोठे आणि मस्त असे वाटत आहेत. हे बांबूचं झाड. आणि इथून पण काहीसा असा आमचा लुक येतोय. हे साईडवेज आहे आमचं घर. इथे काहीशी नवीन झाडं लावली आहेत आणि आता निघायची वेळ झाली आहे. आंबे बघा किती आहेत. सो गाईस आता फटाफट निघूया आणि बाईकवर भेटू. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज परतीचा प्रवास सुरू. चल हो हो. सो गाईज चला, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परत मुंबईकडे जाण्याची वेळ आलेली आहे. जावं तर नाही बट जावं लागणार, कारण कामधंदे पण आहेत. खूप वाईट वाटतं असं गाव सोडून जाणं. जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, कोकणातून असेल, त्याला हे सगळं माहीत असेल की कसं वाटतं. सकाळचे 8 वाजलेत. 8 थोडं आम्ही 6 वाजता निघणार होतो बट लेट झाला आणि 8 वाजले. सूर्यदेव पण आलेत. काय सुंदर नजारा आहेत गाईज. सूर्यकिरण वगैरे काय मस्त वाटतं, ढगांच्या मागून येत आहेत ते बघा. सुपर. चला सुट्टी संपली, आता उद्यापासून परत कामाला, परत तीच धावपळ. बट ठीक आहे, येऊ परत. आता तर अजून ट्रिप्स होतील. रेल्वे फाटक, फोंडा 8 किलोमीटर आहे अजून. सो गाईज आता ना लेट निघण्याच्या मागे पण एक रिझन आहे. सो काल मी जरा बाहेर गेलेलो. सो मी रात्री आलो, 9 वाजता आलो, 9-9:30च्या दरम्यान आलो घरी. आणि मग तेव्हापासून ना घरी गेल्या बाईक वॉश केली. नंतर मग म्हणजे वॉशिंग सकट पूर्ण पुसे बिसेपर्यंत 1-1.5 तास गेला. कारण एका बाईक ओनरलाच माहिती आहे की बाईक जेव्हा आपण स्वतःहून धुतो तेव्हा किती वेळ लावतो. एकदम निरखून बघतो एक एक गोष्ट की कुठे काय चिक्कल राहिला आहे नाही राहिला आहे, आणि एकदम प्रॉपर पुसून घेतो. सो त्यात मला 1-1.5 तास तरी गेला असेल. त्यानंतर मग चेन ल्यूब वगैरे केलं, चेन स्प्रे वगैरे करून, आणि मग नंतर जेवून वगैरे प्रॉपर आंघोळ बिंघोळ करून झोपायला 1-1.5 वाजला. त्यामुळे झोपायला लेट झाला, म्हणून सकाळी उठायला लेट झाला. 5चा अलार्म लावलेला, अलार्म बंद करून परत झोपलो, कारण झोप पण इम्पॉर्टंट आहे. राईडच्या मध्ये झोप नाही आली पाहिजे म्हणून. 5ला उठून 6ला निघण्याचा प्लॅन होता, तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला. आता बघू मुंबईला किती वाजता पोचतो. एकदा का तो कोल्हापूर हायवे लागला ना की मग ठीक आहे, म्हणजे पोचू शकतो मग प्रॉपर. आणि आता आपण पोचलेलो आहोत फोंड्यात. हे फोंड्याचं बाजार आहे, फोंडा ST डेपो. ओमनीवाल्याने पूर्ण ट्रॅफिक करून ठेवला यार, हलत पण नाही. तो बघतोय ट्रॅफिक झालंय तरी हलत नाही. तर आता मी ना फोंडा मार्गे चाललोय, कारण आम्ही नेहमी कसं जातो, पुणे मार्गे जायचं असेल तर वैभववाडीवरून करूळ घाटातून जातो. म्हणजे करूळ घाट म्हणजे आपला गगनबावडा. तर आता बावडा तर बंद आहे, त्याचं काहीतरी काम चालू आहे म्हणून तो बंद ठेवलाय तो घाट. तो मग आता फोंडा घाटातून जाणार आम्ही. हा आहे ना थोडा लॉंग कट पडतो, म्हणजे 5 तास इकडे फुकटचे जातात असं मी ऐकलंय. ग्रामपंचायत भवन मस्त गेले रे. हे बघा, हे असे येतात मध्येच, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचं आणि जायचं. सकाळी ना वातावरण मस्त वाटतं बघा. ढग वगैरे आलेत, एकदम मळप करून टाकलं पूर्ण. पण येणार ऊन, येणार काही थोड्या वेळानंतर ऊन येणार. ते डोंगर बघा कसले सुंदर वाटतात असे पूर्ण.
जबरदस्त काय व्ह्यू आहे ना. हा हा हा, खरोखर ह्या व्ह्यूला सोडून आहे ना जावत नाही मुंबईला. गाईज नजारा बघा समोर, काय सुंदर वाटतं ना. हे बघा, होय 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 होय, हे बघा काय सुंदर वाटतं यार. शेट, कसली घाई आहे कार्ट्याला काय माहीत. या अशा लोकांमुळेच घाटात ॲक्सिडेंट्स होतात. या अशा झाडांच्या मधून जाण्याची ना एक वेगळीच मजा आहे यार. म्हणजे मन आहे ना एकदम असं एकदम पीस मिळतं, पीस. 35 किलोमीटर आहे अजून राधानगरी. काय घाट आहे यार, मस्त मजा येते. सुंदर वाटतं असं खाली पूर्ण. होय 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 होय, नजारा ही नजारा. गाईस जेवढं बोलू ना तेवढं कमीच वाटतं हो मला. गवारेडा दिसण्याची शक्यता आहे इकडे, कारण आपण पोहोचलेलो आहोत राधानगरीत. अरे बापरे, काय ॲक्सिडेंट्स. हे गाईज असे ब्लाइंड स्पॉट्स असतात ना, जिकडे टर्निंग्सला काय दिसत नाही आपल्याला, तिकडे हॉर्न वाजवायचाच वाजवायचा. कारण काही मूर्ख लोक असतात ना, जे टर्निंगला ओव्हरटेक करायला जातात आणि मग स्वतःची तर काळजी नसतेच त्यांना, दुसऱ्यांना पण मग घेऊन जातात. आणि इकडे टर्न्स पण एवढे शार्प आहेत ना, की म्हणजे जर कोण बिगिनर असेल ना, जो फर्स्ट टाइम येतोय, त्याची तर हालत खराब होईल. काही डॅम, काही सुपर्ब लग रहा है ये डॅम. इथे ना गाईस कोल्हापुरात आहे ना तुम्हाला सगळे ऊसाचेच शेत दिसणार, सगळे. बघा जिथे बघाल तिकडे ऊस, कारण इकडे ऊस पिकतं. हे बघा ना, लांब लांबपर्यंत ऊसच दिसत आहेत. आणि आमच्या कोकणात आहे ना भात पिकतो, भात, तांदूळ. हे बघा दोन्ही साईडला बघाल पूर्ण ऊस. राधानगरी बस स्थानक, मूळ राधानगरीत आलो आपण आता, मूळ. सो गाईस पेट्रोल ब्रेक झाला आता, आणि हा खूप मोठा ब्रेक झाला. ऑलमोस्ट आम्ही 10 ते 15 मिनिटं इकडे उभं होतो, कारण त्यांची ती मशीनच चालत नव्हती पेट्रोलची, म्हणून इकडे थोडा लेट झाला. बापरे काय रे रस्ता आहे. स्प्लेंडरवाले अरे बिंदास निघतात यार अशा रोडवरून. आयला एक स्प्लेंडर घेतली पाहिजे. स्प्लेंडर आहे बघा, नॉन स्टॉप धडाधड. लॉर्ड स्प्लेंडर, लॉर्ड. कुठचं गाव आलं, कांडगाव. कांडगाव आलं, कांडगाव. सो गाईज आता आम्ही हरवलोय आणि कोल्हापुरातच आतल्या आतमध्ये आम्ही गोल गोल फिरतोय. म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर कोल्हापूर अजून आलेलं नाही आहे, राधानगरी रोड आहे. मगाशी मी एका दुकानावर वाचलं म्हणून बोलतोय, मला माहीत नाही आता. भाई कसला तरी आवाज येतो याच्या बाईकमधून, चैनमधून असा आवाज येतोय. बघतो जरा काय आहे. नाही रे, चैनचा दे बा, याचाच कसला तरी आवाज आहे ना, मला चैनीतून येतोय. सो गाईज काहीतरी ना चेनमधून आवाज येतो आहे. आय गेस चेन नीट क्लीन नाही झाली आहे, पूर्ण ना माती माती दिसते अशी ओम्याच्या बाईकच्या चेनवर. आधी जिथे फिरतोय त्यात अजून आता हा प्रॉब्लेम यार. शिट, गाड्यांची कामे करून मिळतील. नवीनच ओपन झाले, आता पूजा चालू आहे त्यांची. पहिलाच गिराईक आपण आहे, पूजा चालू आहे. सो गाईज आता इथून समजलं अजून 2-4 किलोमीटर आतमध्ये एक मेकॅनिक आहे जो चालू असेल. यांची तर आत्ताच पूजा चालू आहे. सो गाईज आता मेकॅनिक शोधायचा प्लॅन तर ड्रॉप केला आम्ही, कारण आता आम्हाला मुंबई पण गाठायची आहे संध्याकाळपर्यंत. जर आता इथेच फिरत बसलो तर मग लेट होणार. एकदा का पुणे वगैरे आलं ना की मग काय टेन्शन नाही ना, पण मग आता ते पण थोडं बघू. आता थोडा लेट तर होणारच आहे. पहिला हायवेला जातो आम्ही. आपण आय गेस आता अंबाबाईच्या इथे आलो आहे. कोल्हापूरची जी अंबाबाई आहे ना तिथे. ओ माय गॉड, महाराजांचा काय पुतळा यार, खतरनाक. सही सही सही, एकच नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून 10 किलोमीटर दाखवतोय हायवे. चलो गाईज आता हायवेवरच भेटतो. सो गाईज आलो एकदाच हायवेला. आता काहीतरी जेवायला शोधूया मस्तपैकी. इथे एक हायवेलाच एक हॉटेल आहे साई इंटरनॅशनल करून. त्याच हॉटेलवर आम्ही दरवेळेस नाश्ता किंवा मग जेवण त्याच हॉटेलवर करतो. सो आता बघू, आता पण विचार चालू आहे तिकडेच जायचा आणि जेवायचा, कारण तिकडे प्रॉपर आहे. म्हणजे टॉयलेट्स पण चांगले आहेत आणि जेवण पण चांगलं आहे तिकडचं. सध्या ना गाईस या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पण आहे ना खूप काम चालू आहे रोडचं. सो डायव्हर्जन्स खूप आहेत. हे ट्रॅक्टर्स खूप जातात हे बघा असे ऊस घेऊन. त्यांच्यापासून थोडं सावध राहायचं फक्त बस. सगळीकडे बघा ना ऊसच आहे, कसं पूर्ण कोल्हापूर हे ऊसानीच भरलंय. सो गाईस आलो आहे साई इंटरनॅशनल. पण इकडे आय गेस जेवण मिळेल की नाही, की फक्त फास्ट फूड, बघू कसं काय होतंय. तर गाईस आता आतमध्ये आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि आम्ही ऑर्डर केलं पनीर भुर्जी आणि चपाती तिघांनी पण.
आता फटाफट खातो, खूप भूक लागली आम्हाला. काय ते चपाती एवढी मोठी आहे ना ती जातच नाही. चपाती नाही रोटी आहे. चपाती मागली तर रोटी दिली तर मला जेवण भेटतो. सो गाईज जस्ट आता जेवून निघालो आम्ही. एवढं काही खास जेवण नव्हतं, म्हणजे फालतूचा हाईप वाढवतात ना हॉटेलची तसं वाटलं. बट ठीक आहे, बसायला वगैरे टॉयलेट वगैरे एकदम क्लीन. तो आता निघतो इथून, फक्त पोट भरण्यासाठी खाल्लंय, बाकी असं आवडलं असं काही नाही. सो गाईज निघालो गाईज. हा काय हे पूर्ण जॅकेट वॅकेट घालून आहे ना यार, एवढी गरम होतं ना. आता जरा बाईकवर बसल्यावर जरा बरं वाटतं, जरा हवा येते तर मस्त वाटतं ना, काय व्ह्यू येतं ना सुपर. मला तरी वाटतं ना मी ह्या पूर्ण सिरीजमध्ये ना एक 1000-1500 वेळा तरी बोललो असेल की काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. कारण एवढे व्ह्यूज आहेत आपल्या कोकणात. सुंदर, अति सुंदर. सो गाईज आता आहे ना जसं मुंबई गोवा रोडवर डायव्हर्जन्स आहेत ना, तसं आता या कोल्हापूर रोडवर पण आता डायव्हर्जन्स खूप आहेत आणि हायवेचं काम चालू आहे. थोडं लक्ष देऊन चालवा बस. हेच तो डोंगर बघा कसा पोखरलाय, खोदलाय. हा वॅगनरवाला आहे ना गाईज, स्वतः पण जात नाही आणि मला पण जायला देत नाही. आणि मी जेव्हा एकदम आरामात लेफ्टमध्ये चालवत होतो ना, हा मागे येऊन पी 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 आहे बघा, बघा बघा किती रद्दड घाणेरडा ड्रायव्हर आहे. ही अशी पिशवी कशी लावतात यार इकडे? जर ती सुटली पडलं बिडलं तर मागच्याची वाट. गरम कसलंच होतं आहे, उकळतोय मी आतून. आतमध्ये ऑमलेट बनेल माझा. आता 2 वाजतात आत्ताचे. गाईज हा या सिरीजचा शेवटचा मराठी ब्लॉग असेल, नंतर मग हिंदी येणार परत. ऐक काय काळा धूर सोडला रे. आणि शी कसे बघा ना, तिघं पण लाईनीत, कोणाला जायला देणार नाहीत. गाईज आता आपण लवकरच साताराला पोचू. ऑलमोस्ट 30-35 किलोमीटर असेल इथून सातारा. आणि दुपारचे 2:15 झाले आहेत. व्हॉट इज दिस? कसलीच मोठीच्या मोठीची AC आहे ट्रकची. हाय हाय हाय, कसलीच हिरवी चादर पसरवली अशी वाटते, पूर्ण ग्रीन ग्रीन ग्रीन. सो गाईज अजून ओमकार आणि समू आले नाहीत. कुठे राहिलेत काय माहीत. मागची 5 मिनटं झाली मी इकडे थांबलो आहे, पण अजून काही ते दिसेनासे झालेत, अजून आले नाही आहेत. कुठे आहेत काय माहीत. सो गाईज आले लोक. आता आम्ही 10 मिनिटचा ब्रेक घेतला आणि आता निघालो परत. आणि आता आम्ही आहोत ना कराड सोडलं आम्ही. आता अजून 24 किलोमीटर सातारा आहे. 24 नाही 22 किलोमीटर आहे. आता जस्ट चेक केलं गुगल मॅप्सवर. गाईज ढग बघा कसलेच काळे झाले आहेत बघा. पावसाची लक्षणं आहे ती, पण व्ह्यू जबरदस्त आहे. मस्त वाटतं ना. सूर्यकिरणं बघा ना कशी ढगांच्या मागून येत आहेत. सातारा 11 किलोमीटर, मुंबई 284. वा मस्त वाटतं यार. गाईज इथून खाली गेलो ना की मग सातारा लेफ्टला आणि स्ट्रेट पुणे. हे खाली हे दिसतं ना पूर्ण सातारा आहे. बापरे काय ढग आहेत तिकडे. पाऊस पडतो की काय तिकडे. गाईज ही साईड बघा कसलीच ब्राईट आहे आणि ही साईड बघा कसली डार्क आहे. खतरनाक. मला पाऊस भरलाय तिकडे की पडतोय काय माहीत. कसलंच वाटतंय बघा ते पूर्ण. इकडे सूर्य आणि इकडे अंधार. वा ओ भाई, ही I-20 दबली आहे बघा कसलीच मागून. बाप रे. प्लीज देवा पाऊस नको पडू दे प्लीज. गाईज आता आम्ही साताऱ्यात थांबलो आहे आणि लिटरली आहे ना हे बघा गारा पडतात. गारा म्हणजे मोठमोठ्या अशा बर्फाचे तुकडे असतात ना, ते पडतात इकडे. आवाज आहे का तिकडे? त्या पत्र्यावर तुम्हाला आवाज ऐकू येईल. गाईज हे बघा गारा बोलवतो ना तुम्हाला, हे बघा हे बर्फाचे तुकडे पडतात इकडे. गाईज इथे खूप पाऊस होता, सो आता गोप्रो काढून ठेवतोय. तर मग आता भेटू कुठे, जिथे सुकं मिळेल ना तिथेच भेटू आता डायरेक्ट. गाईज तुम्हाला ना आता मी पाऊस दाखवला साताऱ्यात, जसं गारा वारा पडत होत्या सगळ्या. आणि इथे बघा पूर्ण सुकं आहे, पूर्ण सुकसुकाट. पावसाचा एक थेंब नाही इकडे. आणि इथे बघा हे बघा काय दिसतंय ना, सुपर. आणि तुम्हाला माहिती आहे एवढी थंडी लागत होती ना साताऱ्यात, एवढी थंडी लागत होती ना, त्याच्याहून दुप्पट गरमी झाली जेव्हा मी पुण्यात एंटर केलं. म्हणजे आता आम्ही पुण्यात एंटर करतो ना, जसा पाऊस बंद झाला ना तशी एवढी गरमी झाली ना, बाप रे बाप. काय सही वाटतं ना. संध्याकाळचं वातावरण एक नंबर वाटतं, एक नंबर. ते बघा हाय 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 हाय. तर गाईज आता पुणे येईलच आणि इथे देखील पाऊस पडायची शक्यता वाटते. ओ शेट, एक थेंब पडलाय. अरे यार आता परत गोप्रो काढावा लागणार वाटतं. तो गाईज पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आणि जोरात आला पाऊस. आणि आम्ही थांबलो एका पेट्रोल पंपवर. भेटूया थोड्या वेळानंतर.
सो गाईज आता जस्ट पुणे क्रॉस केलं आहे. आता थोड्याच वेळात लोणावळा येईल आणि पाऊसही बऱ्यापैकी थांबला आहे. सो आता आमचं एवढंच आहे की लवकरात लवकर मुंबई गाठायची. सुंदर वाटतं आहे ना आकाश. मुंबई 128 किलोमीटर अजून. भाई इकडे लोणावळ्यात सगळं गजबजलेलं आहे यार. एकदम गोवावाली वाईब येते. 8 वाजलेत आणि मजबूत ट्रॅफिक मिळालं मला इकडे खंडाळा घाट. कसलंच ट्रॅफिक आहे यार. शेट लांब लांबपर्यंत मला लाईन दिसते ती बघा. क्या ही सीन है यार यहाँ पे. लेकिन कुछ दिखेगा नहीं क्योंकि ना अंधेरा है. मतलब सुपर्ब लग रहा है. अगर मैं नॉर्मल मेरे आंखों से देख रहा हूँ ना एकदम तगड़ा वाला व्यू दिख रहा है मेरे को. लेकिन गोप्रो में नहीं दिखेगा. इसलिए ना मैं अभी गोप्रो बंद करता हूँ और अभी डायरेक्टली आपको उजाला में मिळतो. आणि अशा प्रकारे आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत आणि इथून लेफ्ट घेतलं की टुवर्ड्स मुंबई पोचलो हवं एकदा आता. आणि अशा प्रकारे आपण वाशीच्या टोलवर पोचलेलो आहोत. गाईज आता आपण आलोय परेलमध्ये पोचलो आहे गौरीशंकरजवळ. बस आता 5 मिनिटात घरी जाईन आणि फुल हालत खराब झाली आहे आज. विचार करतो इथेच एंड करू व्हिडिओ की घरी जाऊन एंड करू. जाऊ दे इथेच करतो. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलवर का जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.